नमस्कार मित्रांनो. तर 29 ऑगस्ट शनिवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळतं आहे की कमळीच्या मित्रमैत्रिणींना खास सुटते. ते हातपाय धुवायला नळावर जातात. रितेश अनिका बाहेर येतात. रितेश म्हणतो, तुझ्या मित्रमैत्रिणींनी आता कसा पळ काढला तसेच ते तुला उद्यासुद्धा सोडून पळून जातील. आणि कमळी, अगं उपोषण सत्याग्रह एका माणसाने करायचाच नसतो. कमळी म्हणते, इतिहास घडवायला एक माणूससुद्धा पुरेसाच असतो. छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा सुरुवातीला एकटेच होते. त्यांनी आधी स्वतः लढायचं ठरवलं आणि त्यानंतर एक एक मावळा त्यांच्या साथीला उभा राहिला आणि त्यानंतरच मराठ्यांचं स्वराज्य उभारलं. कमळीचा कॉन्फिडन्स बघून रितेश घाबरतो. तर दुसऱ्या दिवशी कामिनी रितेशला भेटायला येते. कामिनी रितेशला म्हणते, हे जर असंच चालू राहिलं ना तर ती गावछाप मुलगी एक दिवस तुझं साम्राज्य उलथून टाकेल. एक काम करू ना आपण, तू तुझ्या बाजूने लढ, मी माझ्या बाजूने लढते. आपण दोघं मिळून तिला हरवू. रितेशला ही आयडिया आवडते. रितेश कामिनीसोबत हातमिळवणी करतो. आता कमळी हे युद्ध कसं जिंकते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होते की ऋषीला नयनताराकडून कळलेलं असतं की कमळी आंदोलन करायला बसली आहे. ऋषी कमळीला फोन लावतो. ऋषी म्हणतो, कमळी, मला का सांगितलं नाही गं तू आंदोलन करणार आहेस ते? अगं एकदा बोलून बघायचं होतं. मी तिथेच होतो ना. तू तुझा एवढा मोठा निर्णय मला सांगितला नाही का? कशासाठी सांगितलं नाही तू? कमळी, तू ही अशी लपवाछपवी करते ना, त्यामुळे मला असं सारखं वाटतं की मी तुझ्यासाठी परका आहे. कमळी म्हणते, तसं नाही आहे ऋषी सर. अहो, मी काही लपवलं नाही आणि मला काही लपवायचं पण नव्हतं, पण छोटीशी चूक झाली. ऋषी म्हणतो, लपवायचं नव्हतं? मग हे का केलंस तू? का लपवाछपवी केलीस? कमळी, तू तेव्हाच सांगितलं असतं ना तर मी इथे लंडनला आलोच नसतो. तू एकदा सांगून बघायचं होतं. अगं, तुझ्या एका शब्दावर मी सगळं मॅनेज केलं असतं. कमळी म्हणते, मला तेच नको होतं. मी तुमच्या वाटेत कशाला अडथळा बनवू? माझ्यामुळे आधीच तुमच्या घरात भांडणं झाली आहेत आणि ती मला नको होती. माझा अडथळा तुम्हाला कशाला? म्हणून. ऋषी म्हणतो, अडथळा? कमळी, अगं आपण पार्टनर आहोत ना. तू हे असं बोलून मला परक करतेस. हे सगळं बोलतेस ना त्यावरून कळतंय तू मला पार्टनर मानतच नाहीस. आणि जर हे असंच असेल तर या नात्याला काय अर्थ आहे? कमळी म्हणते, नाही ऋषी सर, अहो मला तसं म्हणायचं नव्हतं. हे बघा, तुमचं काम होतं. नयनतारा मॅडमने तुम्हाला जबाबदारी दिली होती. मला असं वाटतं की तुम्ही तुमचं काम संपवावं आणि ती जबाबदारी पूर्ण करावी, म्हणून मी काही सांगितलं नाही. ऋषी म्हणतो, कमळी, आता मीच तुला सांगतोय. एक लक्षात ठेव, मी लांब जरी असलो ना तरी तुझ्या सोबत आहे. मी इकडचं काम लवकर आवरतो आणि तिथे येतो. तुझ्या साथीला मी येणार आहे. ऋषी पुढे विचारतो, आई कशी आहे? बरी आहे ना? आणि तू आता इथे आहेस, मग घरी कोण आहे आईसोबत? कमळी पुन्हा लपवते. कमळी म्हणते, सगळं ठीक आहे, आई पण बरी आहे, तुम्ही नका काळजी करू. ऋषी ठीक आहे म्हणतो आणि फोन ठेवतो. कमळीला आपल्या आईची काळजी वाटायला लागते. तर इथे बंड्या सगळ्या टपऱ्यांवरती येऊन काही खायला प्यायला आहे का ते बघत असतो. तेवढ्यात रितेशचा पिये तिथे येतो. रितेशचा पिये बंड्याला एक ऑफर देतो. तो म्हणतो, बंड्या, त्या कमळीला सांग आंदोलन मागे घे. तू हे केलंस ना तर तुला हवे तेवढे पैसे देईन मी आणि तुझी लाईफ सेटल करून टाकेल. बंड्या म्हणतो, हो का? आता मी तुम्हाला एक ऑफर देतो. तुम्ही रितेशची सगळी माहिती मला द्यायची. सगळं, त्याने आत्तापर्यंत काय काय लफडी केली आहेत, मुलांना कसं फसवलं आहे ते सगळं सांगायचं. तुम्ही हे केलं ना तर तुम्हाला हवे तेवढे मी पैसे देईन. 5 लाख रुपये देईन. पिये म्हणतो, काय बडबडतोयस तू? तुझ्याकडे पैसे आहेत? बंड्या म्हणतो, पैसे नसले ना तरी स्वाभिमान आहे आणि मी इमानदार आहे. मी हे असलं चुकूनही करणार नाही. माझ्या कमळीला मी धोका देणारच नाही. आणि आता एक लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या रितेशला समजावून सांगा, कमळी माघार घेणार नाही, त्यामुळे तर त्याने माघार घ्यायची. सगळ्यांसमोर कमळीची माफी मागायची
आणि तो फोटो बॅनरवरचा काढायचा. कळलं? आमच्या मागण्या पूर्ण करायच्या. बंड्या आपल्या पुढच्या कामाला निघून जातो. रितेशचा पीए रितेशला हे सगळं सांगायला जातो. तर इथे अनिका आपल्या रूममध्ये विचार करत असते. कमळीचा आंदोलन कसं मागे घ्यायचं, तिला कसं उठवायचं या विचारात असते. तेवढ्यात तिथे कामिनी रागिनी येतात. कामिनी विचारते, अनिका कसला विचार करतेस? अनिका म्हणते, आजी अगं मला आहे ना त्या कमळीचा प्रोटेस्टचा पचका करायचा आहे, तिला थांबवायचं आहे. पण कसं थांबवू तेच कळत नाही आहे. मला काय वाटतंय ना, तू पोलिसांना ओळखतेस ना, त्यांना सांग ना, तू त्यांना एक फोन कर, ते कमळीला हाकलून लावतील. कामिनी म्हणते, अनिका हे बघ, आपण एखादं काम करायचं, पण काम करून नामानिराळं व्हायचं. अनिकाला काही कळत नाही. कामिनी म्हणते, आपण असं काहीतरी करायचं की ज्यामुळे समोरच्याला त्रास होईल आणि त्याचा डाऊट आपल्यावर येणार पण नाही आणि ती उठून पळून पण जाईल. कामिनीच्या डोक्यात जी आयडिया आहे ती अनिकाला सांगते. अनिका खूप खुश होते. कामिनी अनिकाला खाज खुजलीची पावडर देते. अनिका ती पावडर घेते आणि लगेच तिथून निघते. थोड्या वेळाने अनिका तिथे क्लासच्या बाहेर येऊन थांबते. तिने आपल्या मैत्रिणींना बोलवून घेतलेलं असतं. मैत्रिणी विचारतात, अनिका एवढ्या रात्री इथे का बोलवलं आहे? अनिका म्हणते, ती कमळी विजेता क्लासच्या सरांना त्रास देते ना, आता मला तिला लेसन शिकवायचं आहे, तिचा पचका करायचा आहे. त्या मैत्रिणी म्हणतात, अनिका या सगळ्यात का पडतेस तू? अनिका म्हणते, सोपं आहे, कमळी आंदोलन मागे घेईल, तिचा पचका होईल आणि सर खुश होतील, त्यामुळे ते बॅनरवर माझा फोटो लावतील, त्यासाठी करते मी. अनिकाच्या मैत्रिणी म्हणतात, अनिका बॅनरवर फक्त टॉपरचा फोटो येतो आणि तू कुठे टॉप करतेस? अनिका म्हणते, माहिती आहे मला, पण काय आहे ना, कमळी त्या क्लासमध्ये गेली नव्हती तरी पण तिचा फोटो लागला. मग माझं पण असं तसंच असेल, माझे मार्क कोण बघणार? माझे पण फोटो तिथे लागणारच, म्हणून मी सांगते तसं करायचं. अनिका आपल्या मैत्रिणींना पावडर दाखवते आणि काय करायचं ते सांगते. तर येथे कमळीसोबत जे काही विद्यार्थी आहेत ते ठरवतात की आता आपण घरी जायचं नाही, कमळीसोबत इथेच रात्रभर थांबायचं. ते सगळे चटाया टाकतात आणि झोपण्याची व्यवस्था करतात. बंड्या सगळ्यांसाठी चादर आणायला गेलेला असतो. तो चादर घेऊन येत असतो आणि तेवढ्यात तिथे अनिकाची मैत्रीण येते. ती सायकलवर असते. अनिकाची मैत्रीण बंड्याला धक्का मारते. बंड्याच्या हातातल्या चादर खाली पडतात आणि दोघंही मोठमोठ्याने भांडायला लागतात. अनिकाची मैत्रीण मुद्दाम भांडत असते. इथे अनिका तिच्या दुसऱ्या मैत्रिणीसोबत त्या खाज खुजलीची पावडर काढून त्या सगळ्या चादरवर टाकायला लागते. अनिका आपलं काम करून घेते आणि तेवढ्यात तिथे साहेबा येतो. साहेबा बंड्याला ओरडतो आणि चादर घेऊन त्या झोपायच्या ठिकाणी जातो. इथे रितेश विचार करत असतो, कमळीला कसं हटवायचं, आणि जर कमळी असंच आंदोलन करत राहिली तर मग आपलं खरं नाही. तेवढ्यात तिथे अनिका येते. अनिका म्हणते, काही होणार नाही, त्या कमळी टमळीचा पचका होणार, ती अशी पळून जाईल. रितेश म्हणतो, ए काय करून ठेवलेस तू आता, कशाला आलीस तू? अनिका म्हणते, मी इथे गुड न्यूज द्यायला आली आहे, ती गावछाप आता तिचा प्रोटेस्ट मागे घेईल. रितेश म्हणतो, काय गं, काय चाललं काय? तू काही गोंधळ घालून ठेवला आहेस का आता काय करायला चालली आहेस? अनिका म्हणते, मी केलं आहे, चला बाहेर, ती कमळी टमळी आता प्रोटेस्ट मागे घेते. रितेश अनिकासोबत खाली येतो. इथे कमळी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत पडत असते. सगळ्यांनी पांघरून घेतलेलं असतं. कमळी आपला अभ्यास करत असते आणि सगळे अंगावर पांघरून घेतात. तेवढ्याच सगळ्यांच्या अंगाला खाज सुटते. सगळ्यांना कळत नाही की ही खाज कशी काय सुटली. सगळे नळावर धावत जातात आणि आपले हातपाय धुवून काढतात. अनिका रितेशला म्हणते, बघितलं ना, हा आहे शो टाईम. कमळीला कळत नाही की हे झालं तरी कसं. कमळीचं लक्ष समोर जातं आणि तिला रितेश अनिका एकत्र दिसतात. कमळीला समजतं की हे सगळं रितेश आणि अनिकाने मिळून केले. कमळी रागाने बघते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.